किरण निशांचे जमले सूद जाणार होते पळून, त्यांच्या वासनेतच निष्पाप महिला गेली जळून। सोमवार दिनांक 14 जुलै 2025ची पहाट पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात राहणारे दशरथ मनोहर दांडगे यांचा मोबाईल खणखणला। पहाटे पहाटे कोणी फोन केला असेल, काय आखरीत तर घडलं नाही ना, असे मनाशी म्हणत त्यांनी फोन उचलला। पलीकडून बोलणारी व्यक्ती दशरथ दांडगे यांना म्हणाली, पाहुणा पाटखळ येथून बोलतोय, तुमच्या मुलीचा चुलत सासरा दत्तात्रय सावंत बोलतोय मी। बोला की पाहुणा, पहाटे फोन केलासा, दांडगे असे म्हणतात। सावंत म्हणाले, पाहुणा तुमच्या मुलीनं आत्महत्या केली काय, असं ताडकन दशरथ दांडगे बोलतात। होय, घरासमोर असलेल्या कडब्याच्या गंजीत पेटवून घेऊन आत्महत्या केले। यात ताबडतोब इकडं दत्तात्रय सावंत यांनी एका झटक्यात मयत महिलेच्या माहेरच्यांना काय घडलं ते सांगितले। छातीवरच ओझं कमी झाल्यासारखं वाटून सावंत यांनी दीर्घ श्वास घेतला आणि ते जमलेल्या माणसांच्या जवळ जाऊन उभे राहिले। सांगितलं रे बाबांनो, तिच्या माहेरात सांगितलं, पोरीनं असं कसं टोकाचं पाऊल उचललं हो, काय कमी होतं हो हिला, सोन्यासारखा नवरा, पदरात लहान मूल, कशाचा विचार केला नाही बघा, असे ते जमलेल्या माणसांना म्हणू लागले। आणि इकडे तिच्या माहेरामध्ये आणि पुढे जे घडले ते धक्कादायकच होते। ही व्हिडिओ शेवटपर्यंत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। दशरथ दांडगे यांनी आपल्या घरच्या मंडळींना आपली मुलगी किरण हिने आत्महत्या केल्याचे सांगताच घरात रडारड सुरू झाली। काय केलं हो माझ्या पोरीनं, असं म्हणतच किरणची आई रडू लागली। तिचे वडीलही आसवं गाळू लागले होते। त्यांच्या रडण्याच्या आवाजाने जमलेल्या लोकांनी सांत्वन करत धीर दिला आणि पाटखळ येथे जाण्याची तयारी केली। 4 चाकी गाडी घेऊन ते सर्वजण पाटखळ गावात पोहोचले। घटनास्थळी नातेवाईकांची गर्दी जमली होती। किरणच्या माहेरचे लोक आल्याचे समजताच रडण्याचा आवाज वाढू लागला। किरणच्या माहेरच्या लोकांनी किरणने जिथे आत्महत्या केली होती तिथे पाहिले असता कडब्यांची गंज जळून पूर्णपणे विझलेली होती। यामध्ये एक मृतदेह दिसून येत होता, जाळलेला असल्याने ओळखू येत नव्हता। पण किरणच्या चुलत सासऱ्याने म्हणजे दत्तात्रय सावंत यांनी किरण हिने कडबा गंजीत पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितल्याने किरणच्या वडिलांनी त्यावर विश्वास ठेवला। दरम्यान या घटनेची माहिती गावभर पसरली असल्याने सारा गाव फुटला होता, जो तो घटनास्थळाकडे येत होता। पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती मंगळवेढा पोलीस ठाण्यात कळवल्याने काही वेळातच पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरगिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, उपनिरीक्षक विजय पिसे, नागेश बनकर, हेड कॉन्स्टेबल श्रीमंत पवार, तुकाराम कोळी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली। मृतदेह पूर्णपणे जळाला असल्याने ओळखू येत नव्हता। पण लोकांनी किरण नागेश सावंत वय वर्षे 23 या महिलेने आत्महत्या केल्याचे सांगितल्याने पोलिसांनीही विश्वास ठेवला। तिच्याबद्दलची माहिती घेतली। तिला घरी कोणता त्रास होता का याबद्दल विचारून घेतले। तिने खरोखरच आत्महत्या केली की तिचा खून करून गंजीत टाकून पेटवून दिले, हे प्रश्नही पोलिसांच्या मनात निर्माण झाले होते। त्यांची चौकस बुद्धी घटनेमागचे कारण शोधण्यामध्ये मग्न झाली होती। दरम्यान पंचनाम्याचे सोपस्कार पार करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि मंगळवेढा पोलीस ठाण्यात किरण नागेश सावंत वय वर्षे 23 राहणार पाटखळ तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर हिच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 67/2025 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। आपल्या मुलीने आत्महत्या केली की तिचा खून करून जाळले हे समजून येण्यासाठी किरणच्या माहेरच्या लोकांनी तिचा मृतदेहाचे विच्छेदन करण्यासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा आग्रह केला। पोलिसांचा चोहोबाजूंनी तपास सुरू केला। सर्वप्रथम किरण सावंत हिचे वडील दशरथ दांडगे यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सन 2022 रोजी किरणचा विवाह नागेश सावंत याच्याबरोबर झाला। त्याचा हॉटेल व्यवसाय असल्याने आर्थिक परिस्थिती चांगली आहे। संसारात किरण खुश होते। तिला 2 वर्षाची मुलगी असून तिचे नाव आरोही आहे। आत्तापर्यंत तिने सासरविषयीची कोणतीच तक्रार आमच्याकडे केली नव्हती। ते आनंदात होते। मात्र तिने असे का करावे याबद्दल आम्हालाही आश्चर्य वाटले। साहेब, तुम्ही योग्य तो तपास करून त्याबद्दलचे कारण शोधा। सगळं काही आलबेल असताना असं कसं झालं
याचं उत्तर शोधणं जरुरीचं होतं. पोलिसांनी आपले खबरे कामाला लावले होते. तसेच किरणचा मोबाईल नंबरही घेतला. तिने आपला मोबाईल घेऊनच आत्महत्या केली होती. पण तिचा नंबर मिळाल्याने CDR तपासून माहिती घेता येणार होती. त्याप्रमाणे पोलिसांनी CDR काढला असता ज्या दिवशीच्या पहाटे किरण हिने आत्महत्या केली होती त्याच्या अगोदर म्हणजे रात्री 2 वाजता तिच्या मोबाईलवर एक कॉल आल्याचे समजले. काही वेळ या नंबरवर किरणने संभाषण केल्याचे समजून आले. तो मोबाईल नंबर पोलिसांनी कोणाचा आहे हे शोधून काढले असता तो निशांत सावंत याचा असल्याचे समजले. पोलिसांनी लोकांना निशांत सावंत कोण आहे असे विचारताच तो किरण सावंत यांच्या शेजारीच राहत असून तो तिचा चुलत दीर आहे असे समजून आले. निशांत सावंत आता कोठे आहे असे विचारताच लोकांनी तो इथेच आहे, त्यानेच पेटलेली गंजी विझवण्यासाठी सहकार्य केले असे सांगितल्याने पोलिसांनी निशांत सावंत याला बाजूला बोलावून घेतले. तू किरणला पहाटे फोन का केला होतास असे विचारताच तो म्हणाला, साहेब मी किरणला फोन केलाच नाही, त्याने तर मोबाईल घेऊन आत्महत्या केली आहे. निशांत सावंत याच्या या उत्तराने पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकायला लागली. त्याने त्याला पोलीस ठाण्यात नेऊन कसून चौकशी केली. पोलीस ठाण्यामध्ये निशांत सावंत याने जे काही सांगितले ते ऐकून पोलिसांनाच धक्काच बसला. त्याने सांगितले की किरण हिने पेटवून घेतले नसून पेटवून घेतलेली महिला ही दुसरीच आहे. किरण ही कराड गावात सुखरूप आहे. किरण जिवंत आहे आणि ती कराड गावात असल्याचे समजताच पोलीस निरीक्षक बोरी गिड्डे यांनी कराड येथे पोलीस पथक पाठवले. तिला ताब्यात घेतल्यावरच अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार होती. तिने आत्महत्येचा बनाव का केला, गंजीत पेटवून घेतलेली महिला कोण, या साऱ्या प्रश्नांची उत्तरे किरणकडेच होते. त्यामुळे किरणला ताब्यात घेण्यासाठी एक पथक कराडला पाठवण्यात आले आणि दुसरे पथक किरणचा पती नागेश सावंत याच्याकडे चौकशी करत होते. नागेश सावंत याने तर आमचा संसार सुखाचा होता, तिची माझ्याबद्दल आणि माझी तिच्याबद्दल कोणतीच तक्रार नव्हती, तरी तिने असे का केले याचे मलाही राहून राहून आश्चर्य वाटते असे सांगितले. समाधानकारक असे उत्तर मिळालेच नव्हते. दरम्यान पोलिसांनी किरणने आत्महत्या केली नसून तिने बनाव केल्याचे तिच्या आईवडिलांना सांगितले असता त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. आपल्या पोरीने असे का केले याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. दरम्यान पोलिसांनी किरण सावंत हिला ताब्यात घेतले होते. तिला आणि निशांत या दोघांना समोरासमोर उभे करून चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांनी सांगितलेल्या माहितीतून नेमके उत्तर मिळू लागले. गेल्या 6 महिन्यापासून किरण सावंत आणि निशांत सावंत यांचे प्रेम प्रकरण सुरू आहे. गुपचूप भेटीगाठी, रोमांस सर्व काही चालू झाले होते. आता या दोघांना एकमेकांची इतकी सवय झाली की दोघांनाही एकत्र राहावेसे वाटू लागले होते. मात्र घरातून पळून जाणे योग्य नव्हते, म्हणून त्यांनी हा बनाव केल्याचे पोलिसांना सांगितले. यामध्ये त्यांनी नकळतपणे एका महिलेचा खून केल्याचे लक्षात येताच पोलिसांनी किरण आणि निशांत यांना रीतसरपणे ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर अज्ञात महिलेच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर निशांत सतीश सावंत वय वर्षे 20 राहणार पाटखळ, किरण नागेश सावंत वय वर्षे 23 राहणार पाटखळ यांना न्यायालयात उभे केले. न्यायाधीशांनी गुन्ह्याचे गांभीर्य पाहून त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत पोलिसांनी निशांतची चौकशी केली असता त्याने सांगितले की मी किरण सावंत हिचा चुलत दीर आहे. मी तिच्या घराजवळच राहतो. माझा विवाह झाला नसून नोकरीनिमित्त कराड येथे राहतो. तेथे एका सोने चांदी दुकानात कामाला आहे. पाटखळ येथे अधूनमधून येतो. पाटखळ येथे आल्यानंतर किरणची लहान मुलगी आरोही हिला खेळवण्यासाठी तिच्या घरात जात होतो. यातूनच किरणशी जवळीक निर्माण झाली. एकमेकांचे फोन नंबर्स घेण्यात आले. चॅटिंग सुरू झाले. किरण दिसायला सुंदर असल्याने तिच्याबद्दल आकर्षण निर्माण झाले होते. सुट्टी संपल्यावर कराड येथे गेल्यावर तिची आठवण सतावत असायची. त्यावेळी मोबाईलवरून तिच्याशी बातचीत करत असे. चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल करता करता एकदा तिला आपल्या मनातील भावना बोलून दाखवली. तिने लाजून उत्तर दिले. तिच्याकडून होकार असल्याची खात्री होताच आता तिला तो भेटण्यास गुपचूप बोलावं लागला. ती आपल्या घरच्यांच्या नकळतपणे त्याला भेटू लागली असली तरी कायम ती धास्तावलेली असायची, कारण आपण विवाहित असून असे परक्या पुरुषाला भेटणे योग्य नव्हते. तरी त्यांच्यातील प्रेम फुलत गेले. आता दोघांनी एकमेकांचा सहवास
आवडू लागल्याने तो सहवास कायमचा मिळावा म्हणून काहीतरी युक्ती करावी असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. कारण पळून जाणे योग्य दिसणार नव्हते म्हणून त्यांनी एक प्लॅन तयार केला. यामध्ये कोणत्या तरी गावातून वेडसर महिलेला पाटकळ येथे आणून तिचा खून करून तिला कडबा गंजीत टाकून जाळायचे. किरण हिने आत्महत्या केली किंवा तिचा खून नातेवाईकांनी करून मृतदेह जाळलेला असावा असा देखावा तयार करायचा असे ठरवले. किरणने घरातून बाहेर पडून कराड येथे घेतलेल्या खोलीत जायचे असे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे गेला महिनाभर निशांत हा पाटकळ येथे राहू लागला. पंढरपूर येथे जाऊन वेडसर महिलेचा तो शोध घेत होता. एके दिवशी पंढरपूर जवळ असलेल्या गोपालपूर येथे एक वेडसर महिला मिळून आली. तिच्याजवळ जाऊन निशांतने त्या महिलेला विचारले, मावशी तुम्ही कुठल्या का असे फिरताय? ती म्हणाली, माझा मुलगा हरवलाय, त्याचा शोध घेत आहे. तेव्हा निशांतने तिला वडापाव खायला दिला आणि तिला म्हटले, तुमचा मुलगा कोठे आहे हे मला माहिती आहे, माझ्यासोबत चला. ती यायला तयार झाली. शुक्रवार दिनांक 11 जुलै 2025 रोजी रात्री निशांतने त्या महिलेला पाटकळ येथे आणले. एका निर्जन ठिकाणी तिचा रुमालाने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह एका पडक्या खोलीत लपवून ठेवला. 50% काम झाले होते याची माहिती किरणला दिली आणि पुढचा प्लॅन ठरला. सोमवार दिनांक 14 जुलै 2025 रोजी पहाटे 2 वाजता निशांतने किरणला फोन केला. तिला घराबाहेर येण्यास सांगितले. त्याप्रमाणे निशांत जिथे उभा होता त्या ठिकाणी ती आली. तिला गाडीवर बसवून सांगोला बस स्थानकात सोडले. तिला एसटीने कराडला जा आणि खोलीचा पत्ता देऊन त्या ठिकाणी बसण्यास सांगितले. यानंतर निशांत गावात आला. खून केलेल्या वेडसर महिलेचा मृतदेह बाहेर काढून त्याने किरणच्या घरासमोर असलेल्या कडबा गंजीत टाकला. तिच्या अंगावर किरणचा मोबाईल ठेवला. पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास कडब्यावर पेट्रोल ओतून गंजी पेटवून दिली. काही वेळाने परिसरातील नागरिकांना गंजी पेटलेली दिसली. त्यांनी आरडाओरडा करून किरणच्या घरातील लोकांना उठवले. सर्वजण आग विझवण्यासाठी प्रयत्न करू लागले. निशांतनेही त्यात भाग घेतला. कडब्यामध्ये कोणीतरी जळत आहे हे दिसून आले. कोण मेले असेल असे एकमेकांना विचारत असताना किरण कोठेच दिसत नाही असे आढळून आले. त्यातूनच किरण हिनेच आत्महत्या केली असा संशय सगळ्यांच्या मनात आला. सर्वजण तशीच चर्चा करू लागल्यानंतर निशांतच्या मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. चेहऱ्यावर गांभीर्याचे भाव दाखवत असला तरी आपला प्लॅन यशस्वी झाल्याने तो खुशीत गाजरे खाऊ लागला होता. पण त्याला काय माहिती की आपण किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी पोलिसांच्या हातात एखादी केस गेली की ते सगळे पाळेमुळेच खणून काढतात. अगदी त्याप्रमाणेच झाले होते. किरणला केलेल्या शेवटच्या फोननेच त्याचा घात झाला आणि तो पोलिसांच्या रडारवर आला. इथलं सगळं आटोपलं की किरणला भेटायला कराडला जायचं असे त्याने मनाशी ठरवले असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून कसून चौकशी केली तेव्हा निशांतला आपला गुन्हा कबूल करावाच लागला. सारा खेळ इथेच आटोपला होता. दरम्यान ती अज्ञात महिला कोण याचाही पोलिसांनी तपास केला असता तिचे नाव छाया देशमुख, वय वर्षे 50 असल्याचे समजले. निशांत आणि किरण यांनी आपल्या लफड्यापायी एका अज्ञात आणि निष्पाप महिलेचा जीव घेतला. यासारखे दुसरे पाप कोणतेच नाही. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरगिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे शिंदे, उपनिरीक्षक नागेश बनकर, विजय पिसे, हेड कॉन्स्टेबल श्रीमंत पवार, तुकाराम कोळी, वैभव हाके, बसवराज कोष्टे, ईश्वर दुधाळ, शरद कदम, महिला हेड कॉन्स्टेबल वंदना घोडके, सुनीता चौरे यांनी हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला.